फटका चांगला आहे, समोर फिल्डर आहेत मिड ऑफला बनून राहतील प्रेक्षक आणि टीमची टोटल 4 ने पुढे फ्लॅ होतीये. धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. 5 ऑन दी बोर्ड. चेस करायचं मैदानावरती. अगदी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 43, दुसऱ्या मॅच मध्ये 30. ही 30 बॉलिंग टीम आहे ज्यांनी ते सक्सेसफुली करून 2 सामने जिंकलेत. इथे चांगला बॉल आहे, बॉडी लाईन शरीरावरती आदळला. हलकसा अपील गोलंदाजाकडनं. आता बॉल इतका वरती होता की अगदी आपण पाहता कमरेपेक्षा देखील पुढे, त्यामुळे अंपायर्सला कुठेही तिकडे अगदी शंका मनामध्ये मुळीच नव्हती आणि क्लिअरली नॉट आउट. जेपी पॅनल आज या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. केटीसी या स्पर्धेचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतं. बास्कर तयार आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट. फटका समोर जाईल मैदानाच्या बाहेर आणि आधी आला 4, आता देखील मिळतील 4. लॉंग ऑन लॉंग ऑफ सेट बट ओव्हर द बॉलर हेड. क्रिकेट मधला सगळ्यात सेफ फटका आणि तिकडनंच बॉल दोन्ही सीमारेषा बाहेर पाठवलेत आणि 2 चौकारांच्या मदतीनं चांगला खेळतोय मैदानावरती फलंदाज निलेश मसने. 9 धावा धावफलकावर. भास्करच्या अगेन्स्ट चांगल्या रन्स येताना सध्या दिसत आहेत. मागच्या अगदी दोन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजीच्या ताकदीच्या जोरावरती मॅचेस जिंकून ही टीम वरती आली आहे. मानस जतीन 11. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, अगदी खतरनाक. जो अनुभव आहे ना गोलंदाज भास्करकडे तो पूर्णपणे दाखवत असताना मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली. 4 धावा अगदी मैदानावरती बनवता बनवता आपण 3 विकेट जाताना पाहिले, त्याच्या आधी 0ला 4 जाताना पाहिले आणि टोटल 6-7 विकेट्स गेले होते एका बाजूला. बट भास्कर मैदानावरती उभा होता आणि एका हाती मॅच त्याने जिंकून दिली. टर्न केलं बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आत, तिकडे स्टॉप केला जाईल. वा भाई वा, क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं राहिलं. बंशी हे फिल्डरचं नाव होतं आणि एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर धावफलकावरती लागलंय ते म्हणजे 10 धावा. ऑल मॅचेस कुमारदादा 5 ओव्हरात. लीग स्टेजला पहिल्या दिवसापासून शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत अगदी 5 षटकांच्या मॅचेस 1 लाख रुपयाचं भव्य दिव्य पारितोषिक गावाच्या नावासाठी पूर्ण गावातील क्रिकेटर्स एकत्रित येऊन क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून शेलू गावाला कर्जत तालुक्यावरती आणणारी आणि महाराष्ट्रातील लीग स्टेजला एका गावातील सर्वाधिक मोठं पारितोषिक घेऊन येणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. शेलू प्रीमियर लीग. अलीकडच्या काळात पालघरमध्ये एक स्पर्धा आम्ही पाहिली, जवळजवळ 40 टीम एकाच गावातील खेळले. सातपाटी प्रीमियर लीग. बट सातपाटी एक मोठं शहर आणि त्या सोबतीनं आजूबाजूचे गोळीवाडे सगळे तिकडे खेळतात. मात्र कॅश प्राईजच्या दृष्टिकोनानं जर चर्चा झाली तर शेलू प्रीमियर लीगमध्ये फार मोठं हे पारितोषिक आहे. नुकत्याच पुणे जिल्ह्यात वाघोली प्रीमियर लीग मागच्या हप्त्यातच आम्ही कव्हर केली. तिकडे देखील फक्त 12 टीम्स पाहिल्या आणि वाघोलीसारखं मोठं शहर असताना वाघोली प्रीमियर लीगमध्ये जिकडे कॅश प्राईज होतं 50,000 आणि आज शेलू प्रीमियर लीग जिकडे 10 टीम्स आहेत. शेलू म्हटलं की ग्रामीण भागातील एक गाव आहे. आत्ताच कुठे शहरीकरणाच्या दिशेनं वाटचाल मी म्हणेल कमीत कमी फक्त 10% झाली आहे आणि तरी देखील आपण पाहताय पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख व भव्य दिव्य चषक आहे. ही शेलूकरांसाठी चांगली गोष्ट आहे. बंशीनं अशी फिल्डिंग केली तर मॅच कदाचित जर टुर्नामेंट फिल्डिंग टीम जिंकतीये तर फिल्डिंग टीम देखील एक सॉन्ग बंशीसाठी प्ले करेल. अरे बंशी बंशी तुला हिस्सा देव कंशी. कॅचेस कॅरी कराव्या लागतील बंशीला, मेहनत करावी लागेल. प्रत्येक खेळाडूचा 100% रोल प्ले होणं तितकंच इम्पॉर्टंट असं क्रिकेटच्या पटलावरती. म्हणून तर म्हटलं जातं नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लस ऑलवेज टीम प्ले लाईक अ चॅम्पियन. आणि चॅम्पियन बनायचं तर ते क्रिकेट तुम्हाला मैदानावरती दाखवावं लागेल. पॉवर प्ले नंबर 2 सुरू आहे. समोर लॉंग ऑफ ऑन साइड लेग डीप मध्ये अनिकेत भगत आहेत. लॉंग ऑनला एक खेळाडू मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतोय सोमनाथ. मागच्या मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी केली. फटका आता चांगला. समोर लॉंग ऑन उभा नाही थांबणार बॉल. पहिल्या टप्प्यावरती ट्रॅव्हल होतोय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार नंबर 3. तीन चौकार आले. धावफलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलं. 16 ऑन दी बोर्ड. बॉल तयार.
हा फुल टॉस कसा सोडेल बॅटर. मिड विकेट खाली आहे. पाठवला बॉल तिकडनं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकारानंतर फलंदाजासाठी वाजणार टाळी आहे, कारण लगातारचा दुसरा त्यानं मारला. थँक्यू डीजे. धाव फलक स्कोर कार्ड वरती आता एक चांगल्या स्टेजला जाताना 20 धावा. इथे लाईन चांगली आहे. टप्पा पडला आत आलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन इकडे गोलंदाज सज्ज होतोय. आता फटका फसलाय. बॉल हवाय. डाऊन दी बॉल फिल्डर आणि टिपलाय. या ठिकाणी आपण पाहताय तो म्हणजेच झेल आणि फलंदाज बाद होतात. 20 ला पहिला धक्का. आगरी कोळी संस्कृतीमध्ये सर्वाधिक गाजलेलं हे लोकप्रिय संगीत तुम्ही ऐकत होतात. आज अगदी आपण पाहता आगरी कोळी संस्कृती अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं एक जुनी परंपरा महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आगरी कोळी समाजात तो क्रेज तुम्ही पाहता. आणि बैलगाडा क्षेत्रातील विश्वचषक म्हणजे पुसेगाव हिंद केसरी आणि आज पुसेगावचं मैदान देखील. नवा हिंद केसरी आज कोण पाहायला मिळेल. लास्ट इयर आपण अगदी पाहिलं होतं हरण्या त्याच्या सोबतीनं आय थिंक घरणिकीचा राजा होता. त्याआधी आपण पाहिलं होतं ज्या बैलामुळे बैलगाडा क्षेत्राचं वेड लागलं. महाराष्ट्रातील एक नामवंत अगदी 24 कॅरेटचं व्हाईट गोल्ड म्हणजे सोन्या आणि त्याच्या सोबतीनं बकासूर. या वर्षी विजेता कोण असेल. पूर्ण लक्ष महाराष्ट्राचं तिकडे देखील लागलं. कर्जतकरांचा देखील इतिहास. बिनजोडला बकासूरला 2 ते 3 वेळा इकडचे जी नामांकित बैल आहेत त्यांच्या माध्यमातून पराभवाचा धक्का देण्यात आला. इकडेच बाजूलाच आय थिंक बैलगाडा शर्यतीचं मैदान आय थिंक बिनजोडचं. तिकडे फार मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला. टायमिंग चांगला. नाद कडक आहे या फलंदाजाचा. जसा आला तसा पाठवलाय. आउट ऑफ द पार्क. छक्का नाही अट्टा नाही या 10 आहे. रन मिळतील 6. थँक्यू डीजे. आणि जर तुम्ही बकासूर किंवा मथुर किंवा 50-50 प्रेमी असाल तर लगेच यूट्यूब ऑन करा. एका सेमी नंबर 3 मध्ये हे तिन्ही नामवंत बैल जोडी पळताना तुम्हाला पाहायला मिळतील. तिन्ही आज एकत्रच आहेत. सगळे टॉपचे. धाव फलक अगदी 6 नंतर थांबलाय. आय थिंक कॉकटेल आणि मथुर. षटकार त्यानंतर सिंगल. धाव फलक स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. आणि मथुर फायनल साठी सज्ज. टीमची टोटल धाव फलकावरती आपण पाहताय सिंगलला पुढे जाते. स्कोर जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. 28.
इथे फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क ओव्हर पिच बॉल पाठवला सरळ डाऊन द ग्राउंड इट्स बिग 6. टोटल बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर धाव फलक 2 षटकार 2 सिंगल 14 आतापर्यंत आलेत त्यामध्ये अजून एक सिंगल या ठिकाणी जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं स्कोर पुढे जातोय टीमची टोटल धाव फलकावरती 35 धावा. ओव्हर नंबर फिनिश झाला या ठिकाणी थर्ड 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 धावा धाव फलकावर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. रिक्वेस्ट आहे थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीम कारण वेळ आपल्याकडे थोडा कमी आहे त्यामुळे प्लीज स्पीडअप करायचं प्लीज रिक्वेस्ट आहे थोडं फास्ट खेळा. चला थोडं फास्ट खेळा गाड्या वळवा जास्त वेळ जातोय. 3 षटकांचा खेळ संपला टीमची टोटल 35 अजूनही 12 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. त्या 12 बॉल मध्ये इथनं कोण धावा बनवणार की ते धावा थांबवणार हे सगळे प्रश्न मैदानावरती अजूनही बाकी आहेत कारण तुम्ही पाहताय ही महत्वाची मॅच आहे. कुमारदादा पाटील थोडेसे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगला बॉल आहे गोलंदाजाच्या डोक्यावरनं मागे चाललाय समोर डीप मध्ये लॉंग ऑनला अनिकेत त्या ठिकाणी आहे आणि अनिकेत भगतकडनं नेहमीप्रमाणे झाली आहे मिसफील्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4 आणि चौकार आणि इकडे होती मिस्टेक शेलूचा केतन म्हात्रे म्हणून ज्याची ओळख आहे अनिकेत भगत त्याच्याकडनं झाली आहे चूक आणि अनिकेत चुकीला माफी नाही आहे. स्टेटस क्रॉप करणार व्हिडिओ टाकल्या जाणार आणि आज संध्याकाळी शेलू गावामध्ये चर्चा होणार की मिसफील्ड कोणी केली तर ते नाव समोरील अनिकेत शेठ भगत उर्फ केतन म्हात्रे ऑफ शेलू असं खेळशील अनिकेत केतनचं नाव खराब होईल. टीमची टोटल धावफलकावरती 4 त्यानंतर एक व्हाईट बॉल 40 धावा स्कोर कार्डवर 4-0. अतिशय सुंदर असं वातावरण इकडे आल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये क्रिकेट खेळायची एक वेगळीच मजा. एका बाजूला रेल्वे ट्रॅक दुसऱ्या बाजूला बैलगाडा छकडी मैदान थोडंसं पुढे गेलं की तुम्ही इकडनं नदी देखील वाहत आणि त्यामुळे गारवा अगदी अलगद शहारा निर्माण करून जातो. एक रोमॅन्टिक क्लायमेट त्याच्यामध्ये हॉट बॅटिंग जसा बॅट वरती येतोय तसा मैदानाच्या इतका लांब मारतोय की फलंदाज इतका सांगतोय आपला नाद नाही करायचा शेठ ओ शेठ तुम्ही नादच केला थेट. सामने स्ट्रगल करून आली आहे आणि आता चांगली खेळती आहे.
यॉर्कर टाकला होता, खोदून काढला, बॉल चालला पुन्हा एकदा लॉंग ऑफला, इकडे देखील मिसफील्ड आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा अजून 4. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे बट नाही स्टॉप करू शकले बॉलला आणि चेंडू जातो सीमा पार. चौकार. फर्स्ट एड हवंय का मित्रा? ओके ऑल. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहताय स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 50 धावा. 50. एक विकेट फक्त गेली आहे आणि तब्बल 50 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागताना आपण पाहिलेत. अप्रतिम अशी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते शेलू प्रीमियर लीग. बॉल तयार. बॅटच्या समोर अपील आणि एक सिंगल या ठिकाणी मिळते. बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व होतं. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे सरकत असताना 51. 10 चेंडू आणि वैयक्तिक 30 वरती बॅटिंग करतोय फलंदाज सचिन. 3 षटकार आणि त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर राईट अमोर द विकेट. बॅटच्या मधोमध मैदानाच्या बाहेर हा देखील चालला डीप मिड विकेटला आउट ऑफ दी पार्क. प्रेक्षकांना तिकडे झेल टिपली आहे. तुमच्यासाठी कॅश प्राइज नाहीये, फक्त मॅच एन्जॉय करत राहा आणि इथे येतील धावा 6. शोएब पठाण त्यांनी घेतली कॅच आणि तुम्ही कॅच घेतली आहे त्यामुळे आता तुम्हाला संध्याकाळी पार्टी कमिटीला द्यावी लागेल. धावफलक 6 ने पुढे जाईल. टीमची टोटल षटकारांना फ्लाय होतीये 57. 57 धावा. अंतिम बॉल या सामन्यातील या ठिकाणी बाकी आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला सजवला, मिड विकेट अगदी एक षटकार. त्यानंतर कवसला खेळले, सेकंडचा कॉल थ्रो थोडासा उशिरा आणि त्याच दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जात आहे. अविनाश कारंडे सर मॅचचा आनंद घेतात तर अविनाश कारंडे सरांचं देखील करूयात आपण सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. वेलकम अविनाश कारंडे जे ऑनलाईन यूट्यूब वरती मॅच पाहतात KTC लाईव्ह वरती, त्यांचं देखील स्वागत आहे. 4 षटकं संपली आहेत आणि धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 59. 59. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. साठ धावा धावफलकावर 60. चांगल्या प्रकारे मैदानावरती अगदी आतापर्यंत आपण सामने पाहिलेत. एक अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती आता बॅटिंग टीम दाखवती. अजून एक मोठा फटका सजवलाय, उंची जास्त लांबी देखील आहे. लॉंग ऑफला टाटा बाय बाय करत चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स बिग 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 6. क्या बॅटिंग करतोय मैदानावरती फलंदाज सचिन जाधव. पॉवर दाखवत असताना आपल्या बॅटची. वैयक्तिक 11 बॉल 36 वरती तो बॅटिंग करतोय. चांगला खेळ आहे. 11 चेंडू 36 धावा. मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक 41 त्याने केले होते. धावा धावफलकावर. ती टीम आहे जी गोलंदाजी करते सध्या, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे
प्रतिस्पर्धी टीमला थांबवलं होतं. एक मॅचमध्ये 42 इथं बॉल हवा आहे. कॅचचा कॉल अनिकेतनं कॉल केला. येस आय विल टेक. आणि यावेळी चांगला झेल टिपला अनिकेतनं. ग्रेट कॅच. आणि त्यानंतर सेलिब्रेट करत असताना ॲग्रेशन सोबत अनिकेत भगत, जे एक मोठं नाव आहे शेलूच्या क्रिकेटमधलं. आणि टीमची टोटल धाव फलकावरती 66. आणि शेलूगावचा केतन म्हात्रे म्हणून ज्याची ओळख आहे अनिकेत भगत, त्यानं टिपली आहे या ठिकाणी झेल. सेलिब्रेट अगदी केतन म्हात्रेला ज्यावेळी कॅच येते त्यावेळी कॅचला किस करत तो सेलिब्रेट करत असतो.